हॅलो, आज आपण बघणार आहोत द वर्ल्ड अराउंड अस पार्ट 1 स्टँडर्ड 3 चॅप्टर नंबर 2 माय हेल्दी अँड सेफ लाईफ. याचा पार्ट 1 आपण बघितला होता टिल द पेज नंबर 21. आता आपण बघणार आहोत पेज नंबर 22. लेट अस अंडरस्टँड बॉडी. माय बॉडी बिलॉंग्स टू मी. नो वन कॅन हर्ट इट. माझी बॉडी स्वतःची माझी आहे, त्याला कुणीही हर्ट करू शकत नाही, त्रास देऊ शकत नाही. प्रायव्हेट पार्ट्स, द लिप्स, चेस्ट अँड द एरिया बिलो द वेस्ट आर कॉल्ड प्रायव्हेट पार्ट्स. नो वन इज परमिटेड टू लुक ॲट देम, talk about them or touch them. This is the rule of touch. Rule of touch काय आहे की आपले जे प्रायव्हेट पार्ट्स आहेत, जे की आहे लिप्स, चेस्ट आणि आपल्या कमरेच्या खालचा भाग, याच्याविषयी कोणी बोलू शकत नाही, बघू शकत नाही आणि त्यांना टच करू शकत नाही. सिक्रेट. If someone breaks the rule of touch, behaves wrongly with you and asks you to keep it a secret, do not hide this from your parents at all. म्हणजे जर हा जो काही रूल आहे आपला रूल ऑफ टच, तो जो कोणी ब्रेक केला आणि तुम्हाला सांगितलं की आपण ही गोष्ट सिक्रेट ठेवायची आहे, कोणाला सांगायची नाही, तरी सुद्धा तुम्ही काय करायचं, ती गोष्ट तुमच्या पेरेंट्सला, आई बाबांना जाऊन सांगायची आहे. हग और cuddle. You like when your favorite person hold you close or kisses you. But if someone else does this and you feel scared or dislike it, you must tell your elders. आता तुम्हाला आई बाबा कोणीही जवळ घेतं, छान वाटतं. तुम्हाला कोणी किस केलं तर तुम्हाला छान वाटतं. पण जर तुम्हाला तसं छान वाटत नसेल, तुम्हाला भीती वाटत असेल, ते आवडत नसेल, तर तुम्ही तुमच्याजवळ जे काही कोणी पटकन मोठे आहेत त्यांना तुम्ही लगेच जाऊन सांगायचं की मला ही गोष्ट आवडलेली नाही, मला ही गोष्ट चुकीची वाटते आहे. शाउट लाऊडली अँड रन अवे. काय करायचं आहे तुम्हाला? इफ यू एक्सपिरियन्स अ बॅड टच, शाउट लाऊडली, से नो अँड रन अवे. असं जर काही झालं, तुम्हाला आवडत नसेल अशी गोष्ट झाली, बॅड टच आहे असं तुम्हाला वाटलं, तुमचा टच ऑफ रूल ऑफ टच जर ब्रेक झाला, तर तुम्हाला जोरात ओरडायचं आहे नो आणि तिथून पळून जायचं आहे. इट इज नेव्हर युअर फॉल्ट. तुम्हाला जर वाटत असेल की कोणी असं तुमच्याबरोबर वागतंय तर त्यात तुमची काहीतरी चूक आहे, तर असं अजिबात नसतं, तुमची कधीही चूक नसते. इफ यू एक्सपिरियन्स अ बॅड टच, रिमेंबर इट इज नेव्हर युअर फॉल्ट. जर तुम्हाला कोणी बॅड टच केलं, तुमचा रूल ब्रेक केला, तर रूल ब्रेक केला म्हणजे ती तुमची चूक आहे का? नाही. त्यामुळे कोणालाही मोठ्यांना ही गोष्ट सांगायला घाबरायचं नाही, सांगून टाकायचं. टेल अँड रिमेंबर. इफ यू एक्सपिरियन्स a bad touch, tell your parents, grandparents or teachers immediately. They will definitely help you. जर तुम्हाला बॅड टच कोणी केला तर तुम्हाला लगेच तुमच्या आई बाबा, आजी आजोबा, टीचर्स यांना लगेच सांगायचं आहे. ते नक्कीच तुमची हेल्प करतील. तुम्हाला समजलं आहे तुमची बॉडी, त्या बॉडीचा द रूल ऑफ टच. त्यानंतर कोणी सांगितलं सिक्रेट ठेवायचं तर आपण ते सिक्रेट ठेवायचं नाही. हग करताना, कडल करताना, किसेस करताना जर तुम्हाला आवडलं नाही, तुम्हाला भीती वाटली, तर तुम्हाला ते लगेच बोलायचं आहे. आणि काय करायचं अशा बॅड टचच्या वेळेमध्ये? जोरात ओरडायचं आहे नो आणि तिथून पळून जायचं आहे. आणि ही कधीही बॅड टच हा कधीही तुमची चूक नसते. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवायचं आहे की आपल्यापेक्षा जे मोठे आहेत आपल्या आजूबाजूला, त्यांना पटकन ही गोष्ट जाऊन सांगायची आहे तुम्हाला. ओके, वेदर यू आर अ गर्ल और अ बॉय, तुम्ही मुलगा असा नाही तर मुलगी असा,
These rules are same for everybody. Okay? Now we will see next page. Hand hygiene. आता बघा, हात धुणं तर गरजेचं आहे, पण असं पाण्याखाली हात न्यायचे असं करायचं झालं, असं करायचं आहे का? नाही. तर आपल्याला काय करायचं आहे, कोणत्या स्टेप्स फॉलो करायच्या त्या पण इथे बघणार आहोत. ऑब्झर्व द पिक्चर्स अँड राईट द करेक्ट इन्स्ट्रक्शन्स in the blank space. The process of washing hands should last for 40 to 60 seconds. आता बघा, तुम्हाला हे ते सगळ्या इन्स्ट्रक्शन्स दिल्या, त्याच्याप्रमाणे काही ठिकाणी लिहिलेले आहेत ते इन्स्ट्रक्शन्स, काही ठिकाणी फिलिंग द ब्लँक्स आहेत, त्या आपल्याला फिल करायच्या. आणि हे लक्षात ठेवायचं आहे की दीज 11 स्टेप्स, ह्या पूर्ण 11 स्टेप्स कंप्लीट व्हायला मिनिमम 40 to 60 seconds लागतात टू वॉश युअर हँड्स. ओके. फर्स्ट स्टेप, याला काय म्हणतात, टू रिन्स युअर हँड्स. rinse your hands with water. पहिले हातावरती पाणी घ्यायचं आहे, त्याच्यानंतर टेक सम हँड वॉश और सोप. तुमच्याकडे जे काय आहे सोप किंवा हँड वॉश ते तुम्हाला घ्यायचं आहे हातावरती. नेक्स्ट थर्ड स्टेप काय आहे, रब युअर पाम्स टुगेदर. तुम्हाला तळ हात तुमचे घासायचे आहेत एकमेकांवरती. नेक्स्ट फोर्थ स्टेप काय आहे, रब द बॅक ऑफ बोथ हँड्स विथ द फिंगर्स इंटरलॉक्ड. काय करायचं आहे, असे हात एकमेकांवर ठेवायचे इंटरलॉक, आणि तुम्हाला ते रब करायचे आहेत फ्रॉम बोथ साइड्स, फ्रॉम अप साइड अँड फ्रॉम डाऊन साइड टू. रब युअर पाम्स टुगेदर विथ फिंगर्स ऑफ बोथ हँड्स इंटरलॉक. हेच सांगितलं मी, बॅक साइड अँड फ्रंट साइड टू. नेक्स्ट ग्रिप युअर फिंगर्स टुगेदर अँड रब विथ द बॅक ऑफ फिंगर्स अगेन्स्ट द अपोजिंग पाम्स. आता काय करायचं, तुम्हाला असे हात तुमचे लॉक करायचे, दिस साइड दिस साइड. यू हॅव टू रब इट. पुढे 7, रब रोटेशनली द राईट थंब विथ द लेफ्ट पाम अँड द लेफ्ट थंब विथ द राईट पाम. तुमचा लेफ्ट हँड घ्यायचा आहे, राईट हँडनी त्याच्या थंबला रब करायचं आहे. सेम राईट हँडला च्या थंबला लेफ्ट हँडनी रब करायचं आहे. नेक्स्ट स्टेप, रब द फिंगर टिप ऑफ वन हँड रोटेशनली इन द पाम ऑफ द अदर हँड. डू सेम फॉर द अदर हँड. तुम्हाला असे पूर्ण पाम क्लीन करायचे आहेत. नेक्स्ट इथे काय आहे, अगेन रिन्स युअर हँड, और यू कॅन से वॉश युअर हँड. with water. Last, wipe your hands. Wipe your hands with a cloth. क्लीन क्लोथ घ्यायचा आणि त्याने तुमचे हात तुम्हाला पुसून घ्यायचे. नाव युअर हँड्स आर क्लीन. आता तुमचे हात क्लीन झालेले आहेत. तर ह्या 11 स्टेप्स फॉलो करून तुम्हाला तुमचे हँड वॉश करायचे. डू यू नो, तुम्हाला माहिती आहे का, October 15th is celebrated as Global Hand Washing Day to create public awareness about hand hygiene. तर हात नेहमी चांगले स्वच्छ ठेवावे यासाठी एक डे आहे, तो आहे
ग्लोबल हँड वॉशिंग डे 15th ऑक्टोबरला असतो तो. वेन यू शुड वॉश युअर हँड्स बिफोर हॅव्हिंग मील, आफ्टर हॅव्हिंग मील अँड आफ्टर युझिंग टॉयलेट. म्हणजे तुम्हाला जेवणाच्या आधी, जेवल्यानंतर आणि वॉशरूम किंवा टॉयलेटला जाऊन आल्याच्या नंतर तुमचे हात अशा प्रकारे स्वच्छ करायचे. इवन आफ्टर कमिंग होम, आफ्टर प्लेइंग, जेव्हा खेळून तुम्ही घरी येतात त्यानंतर सुद्धा तुम्हाला असे हँड वॉश करायचे. डेंटल हायजीन. पुट टूथपेस्ट और टूथ पावडर ऑन द ब्रश. तुम्हाला काय करायचं आहे, ब्रशवरती टूथ पावडर किंवा तुमची जी काही घरात टूथपेस्ट आहे ती घ्यायची आहे. होल्ड द ब्रश स्लांटेड ओव्हर द स्लांटेड ओव्हर द टीथ. काय करायचं आहे, असे आडवे पकडायचं आहे तुमचा ब्रश दातावरती. ब्रश युअर टीथ इन सर्क्युलर मोशन. गोल गोल असे पूर्ण तुमचे दात घासायचे तुम्हाला. ब्रश टीथ फ्रॉम टॉप टू बॉटम अँड फ्रॉम बॉटम टू टॉप. असे गोल गोल झाल्याच्या नंतर वर खाली पण घासायचे दात. ब्रश युअर टीथ इन सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशन मध्ये सुद्धा ब्रश करायचे टीथ. ब्रश द इनर सरफेस ऑफ टीथ. तुम्हाला काय करायचं आहे, दातांच्या आतली जी बाजू आहे, बाहेर जे दिसतात ते आहेच, जिभेच्या बाजूला आतल्या बाजूला जी साईड आहे दातांची ती सुद्धा तुम्हाला घासायची आहे. सेम अशाच पद्धतीने. क्लीन युअर गम्स अँड टंग. गम्स म्हणजे काय, दाढा. दातांच्या वरती जे गम्स असतात जे लाईट पिंक और डार्क पिंक कलरचे असतात, थोडे लाईट ब्राऊन कलरचे असतात गम्स, त्या तुम्हाला काय करायचं आहे, क्लीन करायचं आहे. रिन्स युअर माउथ विथ वॉटर. नंतर काय करायचं, हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला चूळ भरायची पाण्याने, स्वच्छ पाण्याने. अशा प्रकारे तुम्हाला डेंटल हायजीन ठेवायचे. ऑलवेज रिमेंबर, क्लीन युअर टीथ आफ्टर वेकिंग अप इन मॉर्निंग अँड बिफोर गोइंग टू बेड ॲट नाईट. ॲट अदर टाइम्स रिन्स युअर माउथ विथ वॉटर आफ्टर इटिंग समथिंग. तुम्हाला काय करायचं आहे, सकाळी उठल्यावरती आणि झोपायच्या आधी अशा प्रकारे तुम्हाला ब्रश करायचा आहे आणि जेव्हा जेव्हा तुम्ही काहीतरी खाल त्याच्यानंतर तुम्हाला रिन्स युअर माउथ म्हणजे तुम्हाला चूळ भरायची आहे. यू हॅव टू गार्गल. डू यू नो फ्रेश ट्विग्स फ्रॉम ट्रीज लाईक नीम, बाभूळ, हिरडा अँड मिसवाक आर यूज्ड फॉर क्लिनिंग टीथ. पूर्वी ब्रश होते का सगळ्यांकडे, टूथपेस्ट होत्या का, नाही. मग ते काय करायचे, या ट्रीजचे जे काही काठ्या आहेत ते घ्यायचे आणि त्याने दात क्लीन करायचे. रिठा, सोपनट अँड शिकाकाई आर यूज्ड फॉर वॉशिंग हेअर. केस धुण्यासाठी शॅम्पू म्हणून पूर्वी काय वापरलं जायचं, रिठा आणि शिकाकाई हे जे प्लांट आहेत त्या प्लांटचं जे फ्रूट आहेत त्या फ्रूटचा क्रश यूज करायचे. ग्राम फ्लावर म्हणजे बेसन अँड हर्बल स्क्रब म्हणजे उटणं आर यूज्ड फॉर क्लिनिंग द स्किन. आपण आजही दिवाळीमध्ये काय करतो, बेसन आणि उटणं हे यूज करतो आणि आपली स्किन क्लिअर करतो, साफ करतो. ओके, नेक्स्ट. Maintaining proper body hygiene helps maintain good health. Along with this, we can face many dangers while moving around inside or outside the house. We must take care while handling electric appliances and crossing road to keep ourselves safe. आता बघा, ॲक्सिडेंट कुठे कुठे होतात, फक्त रोडवर होतात का, नाही तर कुठे कुठे होतात, घरातही काही डेंजर्स असतात, घराबाहेरही काही डेंजर्स असतात. तर तुम्ही काय केलं पाहिजे स्वतःला सेफ ठेवण्यासाठी इलेक्ट्रिक अप्लायन्सेस सोबत आणि रस्ता क्रॉस करताना, ते आपण बघणार आहोत. यूज इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस ओनली विथ द हेल्प ऑफ एल्डर्स. तुम्हाला इस्त्री करायची आहे, यू हॅव टू आयर्न द क्लोथ्स or you have to use any electrical appliances
ॲट एनी पॉईंट ऑफ टाईम, तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे, घरच्यांची तुमच्या मदत घ्यायची आहे. डू नॉट पुट फिंगर्स, पेन्स अँड स्पून्स इन टू सॉकेट्स. जिथे चार्जिंगला लावला जातो फोन किंवा टी व्ही, असे जे काही सॉकेट्स असतात त्या ठिकाणी तुम्हाला कुठल्याही प्रकारे फिंगर्स तुमचे, पेन, स्पून किंवा काही दुसरंही असं काहीतरी टाकायचं नाही. डू नॉट टच इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस विथ वेट हँड्स. हे खूप महत्त्वाचं आहे. जेव्हा तुम्ही हात धुवून येता, जर ते स्वच्छ कापडाने पुसलेले नसतील, ड्राय नसतील, तर तुम्हाला कुठल्याही सॉकेटला, कुठल्याही इलेक्ट्रिकल अप्लायन्सला हात लावायचा नाही. स्टे अवे फ्रॉम प्लेसेस वेअर इलेक्ट्रिकल वायर्स टच इच अदर अँड कॉज स्पार्क. जिथे असा स्पार्क होऊ शकतो, जिथे असे खांब असतात विजेचे किंवा मीटर असतात, त्या ठिकाणी तुम्हाला जवळही जायचं नाही आहे आणि त्यांना कुठल्याही प्रकारे हात लावायचा नाही. मूव अवे इमिडिएटली फ्रॉम अ प्लेस दॅट हॅज कॉट फायर. जिथे कुठे आग लागली असेल, तुम्ही मॉलमध्ये असाल, कुठेही असाल, स्टेशनवरती असाल, जर आग लागलेली तुम्हाला दिसली तर तुम्हाला पटकन तिथनं पळून जायचं आहे, त्या जागी थांबायचं नाही. ओके, नाउ वी विल सी पेज नंबर 26. रोड सेफ्टी. रोडवरती तर आपण जातो रोज, पण आपण असं काय केलं पाहिजे की आपण स्वतःही सेफ राहू आणि आपल्यामुळे इतर लोकसुद्धा सेफ राहतील, ते आपण बघूयात. दिस इज अ रोड सेफ्टी सॉन्ग. लेट अस गो फॉर अ राईड टुडे. कम अँड सिट, डू नॉट डिले. Seat belt on, safe and tight. Just wait a minute, we will do it right. चला आपण आज राईडला जाऊ. गाडीत बसा आणि उशीर करू नका. सीट बेल्ट लावा. सेफ्टीसाठी फर्स्ट थिंग फर्स्ट, यू हॅव टू यूज सीट बेल्ट. सेफ असतो आपण सीट बेल्टमुळे आणि तो टाईट बांधला पाहिजे आपण. थोडा वेळ थांबा, आपण राईड चालू करूयात. ॲट द क्रॉसिंग स्टॉप अँड सी. डोंट रश, जस्ट वेट विथ मी. रेड लाईट शोज, यू मस्ट स्टे. डू नॉट गो, डोंट ड्राईव्ह अवे. रोड हे जे काही क्रॉसिंग असतात दिसतात व्हाईट कलरचे, झेब्रा क्रॉसिंग, तिथे जर तुम्ही थांबला असाल तर तिथेच थांबायचं आहे तुम्हाला. जर तुम्हाला रेड लाईट दिसते तर रेड लाईट दिसली तर तिथनं पुढे तुम्हाला जायचं नाही, घाई करायची नाही. येलो लाईट इज शायनिंग ब्राईट. स्लो डाऊन नाव, होल्ड ऑन टाईट. ग्रीन लाईट ग्लोज, द वे इज क्लिअर. मूव्ह अहेड विथ नो मोर फिअर. म्हणजे येलो लाईट दिसल्यावरती गाडी अजून फास्ट पळवायची का? नाही, तर गाडीचा स्पीड कमी करायचा. आणि ग्रीन लाईट दिसल्यावरती तुम्ही जाऊ शकता, तुमचा वे क्लिअर आहे, पुढे जायचं, काही घाबरायचं नाही जर ग्रीन लाईट चालू असेल तर. ऑन अ स्कूटर 2 आर फाईन. 3 इज रॉंग, ड्रॉ द लाईन. नो हेल्मेट ऑन, दॅट्स स्केअर. यू कुड गेट हर्ट, सो टेक केअर. आता जर तुम्ही स्कूटीवरती चाललाय तर 2 लोक ठीक आहे, 2 आर फाईन, पण 3 असेल तर रॉंग आहे. आणि स्कूटीवर जर तुम्ही चालला तर यू शुड ऑलवेज वेअर हेल्मेट. तुम्ही नेहमी हेल्मेट घातलं पाहिजे. घाबरायची काही गरज नाही. तुम्हाला कुठलाही त्रास होणार नाही, तुम्ही हर्ट होणार नाही जर तुम्ही हेल्मेट घातलं असेल आणि तुम्ही स्कूटीवरती 2 जण असाल तर. 4 wheels or 2. When you drive, keep your phone away to stay alive. No calls, no text. Keep eyes ahead so you reach home safe to bed. 2 व्हीलर असो या फिर 4 व्हीलर, तुम्हाला नेहमी काय करायचं आहे, तुमचा फोन बाजूला ठेवायचा आहे. गाडी चालवताना फोन वापरायचा नाही, कोणताही कॉल घ्यायचा नाही. इथे दिसते पिक्चरमध्ये असा कुठलाही कॉल रिसीव्ह करायचा नाही, मेसेज करायचा नाही. तुमचे डोळे हे नेहमी समोर आणि रस्त्यावरती
असले पाहिजेत, म्हणजे तरच तुम्ही घरी सेफ जाल. झेब्रा लाईन्स आर फॉर युअर फीट, क्रॉस द रोड सेफ अँड नीट. These are rules for me and you. Road safety we all must do. आता झेब्रा लाईन्स या कशासाठी असतात? फीटसाठी, म्हणजे चालण्यासाठी असतात, आपल्या पायांसाठी. रस्ता याच्यावरनंच आपल्याला क्रॉस करायचा आहे, कुठेही दुसरीकडनं मधनं अधनं करायचा नाही. आणि हे जे काही सगळे सेफ्टीचे रूल्स आहेत हे तुमच्यासाठी, माझ्यासाठी आणि सगळ्यांसाठी सेम आहेत. सगळ्यांनी जर हे नियम फॉलो केले, हे रूल्स फॉलो केले, तर आपण सगळे सेफ राहू. समजले सगळ्यांना? नेक्स्ट, डू दी ॲक्टिव्हिटी. कोणती ॲक्टिव्हिटी आपण बघूयात आता? मॅच द फॉलोइंग. तुम्हाला हे सिम्बॉल्स आणि त्यांचे मिनिंग्स तुम्हाला मॅच करायचे आहेत. आधी आपण सगळे सिम्बॉल्स बघूयात, त्यानंतर आपण मिनिंग रीड करूयात आणि मग आपण मॅच करूयात. फर्स्ट, सेकंड तुम्हाला आठवत असेल, हे बघून तुम्हाला कळेल की इथे काय वर्ड लिहिलेला असतो. थर्ड, फोर्थ, फिफ्थ. इकडे जाण्यासाठी क्रॉस केलाय, म्हणजे इकडे आपण जाऊ शकत नाही. हे चालण्यासाठी ग्रीन लाईट आहे. आता आपण बघूया. स्कूल अहेड, नो पार्किंग, क्रॉस द रोड, स्टॉप, नो एंट्री. आता सांगा मला कोणत्या कुठल्या ह्याच्यासाठी आहे? फर्स्ट हा तुम्हाला आठवेल, इथे मध्ये लिहिलेलं असतं स्टॉप. ही दोन मुलं जाताना दिसत आहेत, यांच्याकडे बॅग आहे, म्हणजे कुठे जात आहेत? दे आर गोइंग इन अ स्कूल. आफ्टर दॅट नो एंट्री, म्हणजे पुढे तुम्ही तिकडे जाऊ शकत नाही. या सिम्बलवरनं समजतंय. दिस सिम्बल स्टार्ट फॉर नो एंट्री. क्रॉस द रोड, तुम्ही रोड केव्हा क्रॉस करू शकता? जेव्हा चालण्यासाठी ग्रीन लाईट येईल. सो दिस इज द सिम्बॉल ऑफ क्रॉसिंग रोड. नो पार्किंग, तुम्ही गाडी लावू शकत नाही, त्याच्यासाठी हा सिम्बॉल दिलेला असतो. आता तुम्ही म्हणजे रोडवरती गेलात की तुम्हाला हे सिम्बॉल्स बघून कळेल की व्हॉट दोज सिम्बॉल मीन्स, त्याचा अर्थ काय आहे ते आता तुम्हाला समजलं आहे. लेट अस अंडरस्टँड. Sometimes at home, in school, on the road, in the playground, or in a garden, we might get a small injury. Small injury म्हणजे छोटी जख्म, छोटी चोट आपको पहुंचती है. कहाँ पे पहुंच सकती है? घरी, स्कूलमध्ये, रोडवरती, खेळताना प्लेग्राऊंडमध्ये, गार्डनमध्ये तुम्हाला काही लागू शकतं. लाईक अ स्क्रॅच, a thorn prick, a cut, a fall, a burn, or getting hit while playing, resulting in bleeding from the nose, lips or teeth. काय होतं खेळताना? तुम्हाला कधी एक स्क्रॅच लागतो, कधी तुम्ही पडता, तुम्हाला चटका बसतो, तुम्हाला कोणी मारतं किंवा तुम्हाला लागतं. अशा वेळेला काय होतं? कधी कधी तुमच्या हात, पाय, नोज, लिप्स, टीथ कुठनंही रक्त यायला लागतं. द ट्रीटमेंट गिवन फॉर सच स्मॉल इंजुरीज बिफोर गोइंग टू द हॉस्पिटल इज कॉल्ड फर्स्ट एड. तर तुम्हाला जे काही अशा छोट्या छोट्या इंजुरीज होतात, त्या इंजुरीज बरं करण्यासाठी, तुम्हाला बरं होण्यासाठी काहीतरी जी ट्रीटमेंट असते फर्स्ट टाइम हॉस्पिटलमध्ये जाण्याच्या आधी, त्याला काय म्हणतात? फर्स्ट एड ट्रीटमेंट. द बॉक्स इन विच द मटेरियल्स रिक्वायर्ड फॉर गिविंग फर्स्ट एड आर केप्ट इज कॉल्ड अ फर्स्ट एड बॉक्स. फर्स्ट एड म्हणजे काय कळालं तुम्हाला? ट्रीटमेंट छोट्या छोट्या इंजुरीजमध्ये आपल्याला यूज होते, तर त्याच्यासाठी, त्याला क्युअर करण्यासाठी, त्याच्यावर ट्रीटमेंट करण्यासाठी एक बॉक्स असतो ज्याच्यामध्ये इसेन्शियल गरजेच्या गोष्टी असतात फर्स्ट एडसाठी. त्या बॉक्सला काय म्हणतात? फर्स्ट एड बॉक्स. नाव सी, इथे आपल्याला फर्स्ट एड बॉक्सचं पिक्चर दाखवलं आहे. असाच असलं पाहिजे फर्स्ट एड बॉक्स असं नाही, वेगवेगळ्या प्रकारचा असतो, पण तिथे नेहमी तुम्हाला प्लसचं साईन बघायला मिळेल, म्हणजे तो तुम्हाला पटकन आयडेंटिफाय
ओळखता येतो फर्स्ट एड बॉक्स, त्यासाठी हे प्लसचं मेडिकल साईन असतं. तर फर्स्ट एड बॉक्समध्ये काय काय असतं ते आपण बघणार आहोत. सीझर, कात्री असते, हे जे काही बँडेज असतं, टेप असतं त्याला लावण्यासाठी. आता हे टेप असतं, याला ग्लू असतं खालच्या साईडला. हे काय आहे, आयोडीन असू शकतं. आयोडीन आपल्याला जेव्हा रक्त येतं किंवा काय होतं त्याच्यावर पटकन लावलं तर त्याच्यावरती जे काही जर्म्स वगैरे लागलेले असतात ते मरून जातात इफ यू आर ब्लीडिंग. हे आहे, हे बँडेज आहे, हे कॉटनचं असतं. जेव्हा तुम्हाला काहीतरी मुका मार लागतो, तुम्हाला दुखतं किंवा तुम्हाला असं वाटतं फ्रॅक्चर आहे किंवा काय, तर त्याला सपोर्ट देण्यासाठी जे बँडेज बांधलं जातं कॉटनचं ते आहे हे बँडेज. हे तुम्ही नेहमीच बघता, छोटे छोटे स्ट्रिप्स असतात. तुम्हाला कुठेही हातावरती किंवा कुठे जर कट लागला तर पटकन त्याच्यावरती लावता येतं. त्याच्या सेंटरला जे असतं ते कॉटन असतं आणि हे साईडला स्टिक करण्यासाठी असतं. हे काय आहे, सॅनिटायझर. जर तुम्हाला लागलं आहे, त्याच्यावरती तुम्ही ग्राउंडमध्ये खेळताय तर त्याच्यावरती पटकन माती बसते, तर ती माती काढण्यासाठी किंवा त्याच्यावरचे जर्म्स पटकन घालवण्यासाठी सॅनिटायझर स्प्रे केलं जातं. तुम्हाला थोडी आग होते पण त्याच्यावरचे त्या मुवमेंटसाठी सगळे जर्म्स निघून जातात. अँड दिस इज कॉटन. जर तुम्हाला लागलं तर पहिले तुम्ही सॅनिटायझर लावता, सगळं क्लीन करता डस्ट पार्टिकल्स, त्यानंतर आयोडीन लावायचं, जे आयोडीन असतं ब्राऊन कलरचं. त्याच्यानंतर कॉटन लावायचं आहे. हे बँडेज कट करण्यासाठी तुम्हाला सीझर लागेल, कट करायचं आहे, त्याच्यानंतर ते बँडेज त्याच्यावरती लावायचं आहे. तर असा तुम्हाला फर्स्ट एड बॉक्स यूज होतो. ऑलवेज रिमेंबर, आपको हमेशा याद रखना है, आइटम्स फ्रॉम फर्स्ट एड किट शुड ऑलवेज बी यूज्ड विथ द हेल्प ऑफ एल्डर्स. आता तुम्हाला काहीतरी झालं, तुम्हाला दिसतंय की तिथे फर्स्ट एड बॉक्स आहे, तर जाऊन पटकन घ्यायचं आहे का नाही. तुमच्या आजूबाजूला जे कोणी मोठे लोक असतील त्यांची हेल्प घ्यायची आहे, त्यांना सांगायचं आहे आणि त्यांच्या मदतीनं ते यूज करायचं आहे. आता बघा, आपण हा पूर्ण लेसन बघितला आहे. आपण याचे क्वेश्चन आन्सर्स बघणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. त्याच्या आधी आपण ह्या पूर्ण चॅप्टरमध्ये पार्ट 1 आणि पार्ट 2 मध्ये मिळून काय शिकलोय ते बघणार आहोत. वी हॅव स्टडीड धिस. द ऑर्गन्स दॅट मेक अस अवेअर ऑफ अवर सराउंडिंग्स आर कॉल्ड सेन्स ऑर्गन्स. आपल्या आजूबाजूला काय चालू आहे काय नाही हे समजण्यासाठी आपण ज्या आपल्या ऑर्गन्सची मदत घेतो त्यांना काय म्हणतात, सेन्स ऑर्गन्स. कोणते आहेत सेन्स ऑर्गन्स? आईज, इयर्स, नोज, टंग अँड स्किन. वी शूड ऑलवेज टेक केअर ऑफ अवर सेन्स ऑर्गन्स. आपण नेहमी आपल्या या सेन्स ऑर्गन्सची काळजी घ्यायची आहे. एव्हरीवन शुड डेव्हलप गुड हॅबिट्स. स्टे अवे फ्रॉम बॅड हॅबिट्स. आपल्याला गुड हॅबिट्स नेहमी बघायच्या आहेत आणि त्या आपल्यामध्ये कशा येतील ते बघायचे आहे. बॅड हॅबिट्सपासून नेहमी लांब राहायचं आहे. आपण पार्ट 1 मध्ये ह्या गुड हॅबिट्स कोणत्या आहेत, बॅड हॅबिट्स कोणत्या आहेत ते बघितलं होतं, राईट. नेक्स्ट, क्लीन युअर टीथ आफ्टर वेकिंग अप इन द मॉर्निंग अँड बिफोर गोइंग टू स्लीप ॲट नाईट. तुम्हाला तुमचे टीथ ब्रश करायचे आहेत अशा पद्धतीनं, कधी, सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपायच्या आधी. टेक प्रॉपर केअर विथ इंटरॅक्टिंग विथ स्ट्रेंजर्स. म्हणजे तुम्हाला अनोळखी लोकांबरोबर जेव्हा तुम्ही जाता, त्यांच्याबरोबर कुठली ॲक्टिव्हिटी करता, खेळता किंवा मूव्ही बघता किंवा काहीही करता, त्यावेळेला तुम्हाला ही काळजी घ्यायची आहे जी आपण इथे बघितली. द रूल ऑफ टच. बी केअरफुल वाईल हँडलिंग इलेक्ट्रिक अप्लायन्सेस. कोणती इलेक्ट्रिक अप्लायन्सेस यूज करताना काय करायची, काळजी घ्यायची आहे. आपल्याला कुठल्याही सॉकेटमध्ये फिंगर, पेन, स्पून किंवा कुठलीही गोष्ट टाकायची नाही आहे. मोठ्यांशिवाय कुठली इलेक्ट्रिक अप्लायन्सेस यूज करायची नाही आहे. आपले हँड्स वेट असतील तर आपण कुठल्याही अप्लायन्सेसला इलेक्ट्रिक हात लावायचा नाही. त्याच्यानंतर जिथे तुम्हाला इलेक्ट्रिक पोल्स किंवा इलेक्ट्रिक वायर्स दिसतील तिथे तुम्हाला टच करायचं नाही आहे. यू हॅव टू स्टे अवे फ्रॉम इट. बी केअरफुल वाईल क्रॉसिंग द रोड. फॉलो द ट्रॅफिक रूल्स. आपण इथे ट्रॅफिक रूल्स बघितले सगळे. हे ट्रॅफिक रूल्स तुम्हाला फॉलो करायचे आहेत. आणि जेव्हाही तुम्ही रस्ता क्रॉस करता तेव्हा काळजी घ्यायची आहे, दोन्ही साईडला बघायचे आणि मगच रस्ता क्रॉस करायचा. आणि रस्ता नेहमी कुठून क्रॉस करायचा,
from the zebra crossing. Over the zebra crossing. The treatment given for minor injuries before going to hospital is called first aid. हॉस्पिटलला जाण्याआधी जी काळजी घ्यायची आहे तुम्हाला, जी ट्रीटमेंट करायची आहे, त्या ट्रीटमेंटला काय म्हणतात? फर्स्ट एड. The box in which the materials required for giving the first aid are kept is called a first aid box. ज्या बॉक्समध्ये तुम्हाला फर्स्ट एडसाठी लागणारे इक्विपमेंट्स, टूल्स ठेवलेले असतात, त्या बॉक्सला काय म्हणतात? फर्स्ट एड बॉक्स. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक दिस व्हिडिओ, सबस्क्राईब टू द चॅनल, म्हणजे तुम्हाला द वर्ल्ड अराउंड अस पार्ट 1, पार्ट 2, त्याच्यानंतर इंग्लिश, मॅथमॅटिक्स, 3rd स्टँडर्डचे सगळे व्हिडिओज बघायला मिळतील अलॉंग विथ क्वेश्चन आन्सर्स. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये ह्या लेसनचे क्वेश्चन आन्सर्स बघूयात. थँक्यू. हॅव अ नाईस डे.